नवी मुंबईतील शिवसैनिकांचे आधारस्तंभ, मार्गदर्शक, ज्येष्ठ आणि लोकप्रिय नेते विजय नाहटा यांचा वाढदिवस यंदा शेकडो शिवसैनिकांच्या उपस्थितीत मात्र अगदी साधेपणाने साजरा करण्यात आला। नेरूळ पूर्व येथील शिवसेना शाखेत विजय नाहटा यांचे कट्टर समर्थक संजय भोसले यांच्याद्वारे या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। महाकुंभ मेळाव्यात झालेल्या दुर्घटनेत नवी मुंबईतील नागरिक देखील मृत पावल्याने व्यथित झालेल्या विजय नाहटा यांनी वाढदिवस अगदी छोटेखानी करण्याचा निर्णय आधीच घेतला होता। त्यासोबतच नेरूळमधील एका ज्येष्ठ शिवसैनिकाला देवाज्ञा झाल्याने वाढदिवसानिमित्त कोणताही जल्लोष न करता अगदी साधेपणाने वाढदिवस साजरा करण्याचे आदेश विजय नाहटा यांनी दिले होते। त्यानुसार संजय भोसले यांनी नेरूळ पूर्व येथील शिवसेना शाखेत विजय नाहटा यांचा वाढदिवस साजरा केला। निवडणुकीत झालेल्या पराभवाची धूळ बाजूला सारत पुन्हा एकदा नव्या जोमाने विजय नाहटा जनतेच्या सेवेसाठी सक्रिय झाले असून त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी शेकडो शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती। दरम्यान शिवसैनिकांनी शुभेच्छा देत जनसेवेसाठी दीर्घायुषी होण्याचे आशीर्वाद विजय नाहटा यांना दिलेत। यावेळी आगामी मनपा निवडणुकीत महापालिकेवर भगवा फडकवण्यासाठी शिवसैनिकांनी कामाला लागण्याचे आदेश विजय नाहटा यांनी दिले असून जीवाचे रान करून महापालिकेवर भगवा फडकवू असा शब्द संजय भोसले यांनी दिलाय। नाही, यावर्षी आम्ही असं ठरवलेलं होतं की ज्या घटना घडलेल्या आहेत, आजही आमचे एक बाबूराव काळे नावाचे आमचे शिवसैनिक, पवार नावाचे शिवसैनिक या ठिकाणी एक्सपायर झाले। या शाखेतले कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय झाला होता, परंतु निरोप गेलेले असल्यामुळं अतिशय साध्या पद्धतीने हा कार्यक्रम करण्याचं ठरवलं होतं। आणि तुम्ही पाहिलं असेल की हा कुठला राजकीय कार्यक्रम नाही, सर्व वेगवेगळ्या पक्षाची मंडळी, संस्थांची मंडळी, कामगार क्षेत्रामध्ये काम करणारी मंडळी, फेरीवाल्यांबरोबर काम करणारी मंडळी, इतर पक्षाची मंडळी या ठिकाणी आलेली आहेत। आणि हा एक थोडासा घरगुती स्वरूपाचा कार्यक्रम आहे। शेकडो कार्यकर्ते या ठिकाणी आले, त्यांचे मी मनापासून आभार मानतो। आणि त्यांनी ज्या शुभेच्छा दिल्या त्याच्यामुळे आमची जबाबदारी वाढलेली आहे। निश्चितपणानं येणाऱ्या काळामध्ये लोकांच्या आणि समाजाची सेवा करण्याचं जे काम आहे ते कामी चालू आहे। नाहटा साहेबांचा वाढदिवस दरवर्षी अगदी मोठ्या जल्लोषात आम्ही नवी मुंबईमध्ये करतो आणि त्याचप्रमाणे आम्ही तसं नियोजन देखील केलं होतं, परंतु नाहटा साहेबांनीच त्यासाठी नकार दिला आहे। प्रयागराजमध्ये जे नागरिक मृत्युमुखी पडले त्यातले काही नवी मुंबईमध्ये देखील मृत्युमुखी पडले, त्यामुळे त्यांचं मन थोडंसं नाराज होतं। त्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी नकार दिल्यानंतर आम्ही थोडं शांत होतो, परंतु आमचंच मन सर्व शिवसैनिकांचं काही रावे ना। पुन्हा आम्ही त्यांना म्हटलं की काही नाही साहेब, कुठेतरी सर्वजण आम्ही तुमच्या घरी येऊ वाढदिवसाला। तर स्वतः साहेबांनी सांगितलं एक काम करतो, तुझ्या शाखेमध्ये या ठिकाणी मी येतो आणि लोकांना भेटतो। या ठिकाणी देखील आम्ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करायचं ठरवलं, परंतु आमचे ज्येष्ठ शिवसैनिक गजानन पवार साहेब यांचं आज सकाळी निधन झालं। साहेबांना ते कळलं, साहेब बोले अजिबात काही करू नको, मी फक्त येतो आणि आपल्या सर्व शिवसैनिकांना भेटतो, त्यांच्या शुभेच्छा सुरू। त्या अनुषंगाने आज फक्त एक साहेबांना साहेब इथे येणार आहेत हा मेसेज दिला। तुम्ही बघत असाल असंख्य शिवसैनिक आणि नागरिक या ठिकाणी त्यांना भेटण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत। असं प्रेम या नेत्यावरती सर्वजण करत आहेत। आज या ठिकाणी ते आमदार जरी निवडून नसले आले तरी जनतेच्या मनातील ते आमदार आहेत। नवी मुंबईमध्ये पुन्हा ते मोठ्या जोमाने कार्यरत होणार आणि झाले देखील आहेत। मगाशी सांगितल्याप्रमाणे एकूण 15 ते 16 उमेदवार बेलापूर विधानसभेमध्ये होते, परंतु एकमेव उमेदवार असं आहेत नाहटा साहेब, ज्यांनी जय पराजय हा बघितला नाही, परंतु पुन्हा आपल्या नवी मुंबईच्या जनतेच्या सेवेसाठी रुजू झालेले आहेत। आणि आपण त्याचे हे जे नागरिकांचं प्रेम आहे ते पाहतच असा नेता नवी मुंबईला आला, याचा आम्हाला खूप सार्थ अभिमान आहे। आणि यापुढे देखील त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्यासोबत, त्यांच्या नेतृत्वाखाली आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी नवी मुंबईमध्ये पुन्हा नाहटा साहेब सज्ज आहेत नवी मुंबईवरती भगवा फडकवण्यासाठी, नवी मुंबई महानगरपालिकेवरती। आणि त्यांचे आम्ही कार्यकर्ते, शिंदे साहेबांचे कार्यकर्ते, आम्ही सर्व साहेबांच्या सोबत
या ठिकाणी काम करणार आहोत. आणि पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या माध्यमातून मी माझ्या वतीने व आमच्या तमाम नवी मुंबईच्या शिवसैनिकांच्या वतीने, नागरिकांच्या वतीने साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.